शिवाजी पार्क मधल्या महायुतीच्या सभेला आता कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत हे आमच्या प्रतिनिधींनी जाणून घेतलं, पाहूया। महायुतीच्या सभेला आता महायुतीच्या पक्षांमधील कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये महाराष्ट्र सैनिक असतील, भाजपचे कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, ते यायला सुरुवात झालेली आहे। काय अपेक्षा आहेत आजच्या सभेकडून, कसं पाहताय? 2024 निवडणुकीसाठी आज एक महासंगम या शिवतीर्थापर आलेली आहे आणि हा महासंगमला हिंदुत्वाची एक लाट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजसाहेब ठाकरे यांचं संयुक्त आव्हान आज या शिवतीर्थावर होणार आहे। तुमच्या नेत्यांवर आरोप होतात की सुपारीबाज आहेत, हे निवडणुकीनंतर कुठेही दिसणार नाहीत, कसं पाहताय? तुम्ही सभेला आलेलात नाही, त्यांच्या हिंदुत्वाचा राजसाहेबांनी जेव्हा अजेंडा घेतल्यापासून त्यांच्या पोटदुखी चालू झालेली आहे, त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाचा विषय सोडलेला आहे। आम्ही हिंदुत्वाला सोडलं नाही आहे, त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदीला हिंदुत्वासाठी सपोर्ट केलेला आहे। हे सगळे महाराष्ट्र सैनिक देखील आलेले आहेत, भाजपचे देखील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। तुमची काय भावना आहेत? तुमच्या नेत्यांवर टीका होते की 4 जून नंतर पंतप्रधान कुठे दिसणारच नाही, उद्धव ठाकरे असं म्हणतायत, आणि त्याच सभेला तुम्ही आज आलेलात मोदींच्या। उद्धव ठाकरेंबद्दल बोलण्या एवढा मोठा नाही, पण मी नक्की सांगतो की उद्धव साहेब जे स्वप्न बघतात त्यांचं स्वप्न कधी पूर्ण होणार नाही। या देशाचे 10 वर्ष ज्यांनी राज्य केलेलं आहे नरेंद्रभाई मोदींनी, तेच पुढचे 5 वर्ष आणि पुढचे अजून 15 वर्ष भाजपचं सरकार असेल, जे देशाला प्रगतिशील व सगळ्या गोष्टींमध्ये सुसह्य असेल असं सरकार बनवतील। कॅमेरामन अनुप रस्तोगीचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।